होय गेलोय पण त्यांच्याशी बोललोय. त्यांना जेव की सांगून घरात पण नेलंय. घरात बसवलंय आणि हायसून कुऱ्हाड घेऊन गेले. बघतंय तर घरातून मांजर बाहेर येली. सुशल्या घरात नव्हता. ओळून बघतंय तर सुशल्या वाड्यात. आता बघताय ना काय होतं आता. दादांनो त्या सुषमाचा विषय सोडा. अहो त्या रूप बदलतात. मांजर झाली त्यांची. आता काय सांगतास या? दादानू अहो खरंच तास सांगताय. नाही तर तुमचं काम केलं नसतं काय. मका वाटता तिच्या आवश्यकून ज्या शिकला असत. तिची सगळी विद्या तिला दिल्या ना. तरी काय याच्या आधी कधी झाला नाही त्या? या आधी त्या घरात खय होता. त्यांचा वाटो हा त्यांना माहीत खय होता. दादानू या प्रकरण अंगाशी येऊच्या आधी हैसून जाईन मी. हैसून जाशील आणि ती पिढ्या मागवून गेली तर? हैसून गेला आणि काही झाला तर? म्हणून सांगतोय हेच थांब. मी पण पण त्या सुषमा त्या काय करताला? चल ती बघते कसं रूप बदलतात आता. नाही मी नाही दादानू. चल म्हणताय ना दादानू. हे गेलं या मी सांगितलं ना. गप्रो काहीच असत. अहो का मांजर होऊन बाहेर यायचा. काहीतरी बरोबर नकोस. आवाज येते का आधी? नाही मी नाही दादानू. येतस की आता? देते. अगं सुसल्या ए सुषमा. त्यांका सुसल्या बोलायला चालत नाही ना. सुषमा सुषमा ए सुषमा. त्या नाहीच हा. चला तैसा जाऊन बघ. त्या बघ काहीच असत. हे कोण हा? दादानू काय झाला? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?